बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकरमध्ये गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्साहाला यावर्षी एक खास आकर्षण लाभले आहे। रामनगर परिसरात त्रिमुखी गणेश मूर्ती बसविण्यात आली आहे, जी तिने देवताचे रूप एकत्रित करून बनविण्यात आली आहे। ही मूर्ती पाहून फक्त भक्तच नाही तर पर्यटक प्रेमीही मोहित झाले आहेत। मेहकरच्या रामनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढोल ताशांच्या गजरासह उत्सवाची रंगत भरली आहे। बलवीर तालीम संघ, जय जगदंबा क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे चालवला जाणारा हा संघ 38 वर्षाची परंपरा जपत दरवर्षी त्रिमुखी गणेश मूर्ती बसवितो। ही मूर्ती विशेष आहे कारण ती 3 देवतांचे प्रतीक आहे। भगवान विष्णू, माशा आणि विठ्ठल रुक्मिणी यांचे रूप एकत्रित करून तयार केले गेले आहे। भगवान विष्णूच्या वरच्या शरीरासह माशाच्या खालच्या शरीराचा संगम या मूर्तीत दिसतो, जे प्रलयापासून जगाचे रक्षण करण्याच्या देवी रूपाचा दाखला आहे। विठ्ठल आणि रुक्मिणीचे प्रतीक असल्याने या मूर्तीकडे पाहून भक्तांना शांती आणि आध्यात्मिक आनंद अनुभवायला मिळतो। मूर्तीसमोर भक्तांचा गर्दीचा प्रवास दिवसेंदिवस वाढत आहे। येथे दररोज ढोल ताशांचा गजर आणि भक्तांचा जयघोष परिसराला उत्सवमय वातावरण देतो। स्थानिक लोकांसह दूरदूरच्या भागातून आलेले भाविक या विशेष मूर्तीचे दर्शन घेत उत्सवाचा आनंद अनुभवित आहेत। ही मूर्ती केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर कलात्मक दृष्टिकोनातूनही अद्वितीय मानली जाते। त्यातील त्रिमुखी स्वरूप, देवी प्रेरणा आणि पारंपरिक कला कुसर यामुळे ही मूर्ती मेहकरमध्ये एक आकर्षक केंद्रबिंदू ठरली आहे। मेहकरमध्ये बनवलेली ही त्रिमुखी गणेश मूर्ती फक्त एक धार्मिक अनुभवच नाही तर सांस्कृतिक आणि कलात्मक ठेवा देखील आहे। जिल्ह्यातील या अद्वितीय उत्सवामुळे गणेशोत्सवाच्या रंगत वाढली आहे आणि भक्तांच्या हृदयात आध्यात्मिक आनंद व शांती भरली आहे।